धन्यवाद. आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाची प्रथम सुरुवात दीप प्रज्वलन करून करीत असतो. त्यासाठीच मी आमच्या मैत्रीय महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुधाताई नंदर्शी यांना दीप प्रज्वलन करावे अशी विनंती करते. सौ सुधाताई नंदर्शी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योति जनार्दन दीपो हरतु मे पापं दीप ज्योति नमोस्तुते. धन्यवाद सुधाताई आणि मंजुषाताई. भारतीय परंपरेनुसार आपण कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करतो आणि ती आता आपण केली. आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात आपण एका छान अशा स्वागत गीताने करणार आहोत. तर मी स्वागत गीत म्हणण्यास सौ मेघा अजनाळकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्वागत गीत सादर करावं. मेघा अजनाळकर. नमस्कार. स्वागत गीत. गाणी गान हसा खेळा गाणी गान हसा खेळा दिनभाग्याचा उदयाला. गाणी गान हसा खेळा दिनभाग्याचा उदयाला. स्वागत गायिकांचे करण्याला मोद मनाला पहा लागला. स्वागत गायिकांचे करण्याला मोद मनाला पहा लागला. गाणी गान हसा खेळा दिनभाग्याचा उदयाला. अवती भवती गायक सारे जमले हे हौसी तारे. अवती भवती गायक सारे जमले हे हौसी तारे. गाणी गान हसा खेळा दिनभाग्याचा उदयाला. तन्मय होतील ऐकुनी सगळे नाना परीच्या मुच्या गाण्या. तन्मय होतील ऐकुनी सगळे नाना परीच्या मुच्या गाण्या. गाणी गान हसा खेळा दिनभाग्याचा उदयाला. श्रावण सरितया जमल्या साऱ्या उपनगरीच्या तुम्ही बाला. श्रावण सरितया जमल्या साऱ्या उपनगरीच्या तुम्ही बाला. गाणी गान हसा खेळा दिनभाग्याचा उदयाला. गाणी गान हसा खेळा दिनभाग्याचा उदयाला. धन्यवाद मेघा. मैत्रीय महिला मंडळ डोंबिवली हे मंडळ काय काम करत आहे आणि कोणत्या पद्धतीने काम करीत आहे, किती सालापासून मंडळ हे काम करत आहे, त्याबद्दल आपण आज माहिती देण्यासाठी मी मंडळाच्या अध्यक्षा सौ सुधाताई यांना प्रास्ताविक करण्यास व्यासपीठावर बोलवते. सौ सुधाताई नंदर्शी. उपस्थित सगळ्यांना नमस्कार. मी सुधा नंदर्शी डोंबिवलीला असते. मैत्री महिला मंडळाची अध्यक्ष आहे. आज मैत्री महिला मंडळातर्फे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मैत्री महिला मंडळ हे गेली 24 वर्ष कार्यरत आहे. खूप विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत असतो. अनेक प्रकारचे उपयुक्त आणि माहितीपूर्ण असे कार्यक्रम असतात. तर यावेळेला असं वाटतं की काहीतरी थोडंसं मनोरंजनात्मक आणि थोडंसं वातावरणाला साजेसं असं काहीतरी करूया, म्हणून आपण आजचा हा श्रावणसरी हा कार्यक्रम आता घेतलेला आहे. आमची संस्था 24 वर्ष झाले कार्यरत आहे
आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम आमच्याकडनं केले जातात. त्यात सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम असा आहे की संस्थेतर्फे गरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. जे विद्यार्थी पैशाअभावी शिकू शकत नाहीत, उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशांसाठी आपली ही स्कीम आहे विद्यार्थी उत्कर्ष योजना. तर या योजनेतर्फे आपण हुशार विद्यार्थ्यांना पण जे गरीब आहेत अशांना मदत करत असतो. त्यांचा जो काय कोर्स असेल 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, तेवढे वर्ष आपण त्यांना एक ठराविक रक्कम देत असतो, त्यांची फी पुरतं साधारण, आणि त्यातनं ते विद्यार्थी शिकून तयार होतात आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल बनतं. अशा 21 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपल्या योजना घेतलेला आहे आणि या योजनेत आपण 23 लाखाचं वाटप आतापर्यंत झालेलं आहे. अजूनही या वर्षाचे देणे आपल्याला बाकी आहेत. आता जूनपासून नवीन ऍडमिशन होतात, तर आपल्याला आता विद्यार्थ्यांना नवीन द्यायचे आहेत. ते विद्यार्थी आपल्याला दर 6 महिन्यांनी कळवतात त्यांची प्रगती काय चालू आहे. सेमिस्टर असेल तर सेमिस्टर किंवा वार्षिक असेल तसं, की तो किती मार्क मिळाले, काय केलं, विशेष प्रावीण्य काय आहे, याच्याद्वारे ते आपल्याशी संपर्कात असतात. या योजनेसाठी आम्ही आता काही दिवसांपूर्वी आषाढी एकादशीला एक आवाहनाचं पत्र सगळीकडे टाकलेलं आहे की मैत्री महिला मंडळाला आता निधीची गरज आहे. यावर्षी एकूण 5 मुलांना आपल्याला द्यायचे आहेत पैसे आणि तेवढा निधी आपल्याकडे नाहीये. जेव्हा निधी नसतो तेव्हाच आम्ही आवाहन करतो की मंडळाला काहीतरी आर्थिक मदत द्या. तर सगळ्यांनी यात मला वाटतं सहभागी झालं पाहिजे. हे कागदी एकट्या दुकट्याचं किंवा 4-4 काम नाहीये. सगळा समाज जर येतात तर आपलं हे काम आणखीन कितीतरी उंचीवर जाऊन पोहोचेल आणि खूप मुलांचा आपल्याकडनं उद्धार होईल आणि ती मुलं पुढे आपल्याला आठवतील. आजचं जाऊ देत, आज अजून शिक्षणाचं वय आहे, पण जेव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की आपल्याला यांनी मदत केली म्हणून आपण पुढे शिकू शकलो आणि आपली प्रगती झालेली आहे. तर या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्या हाताने मैत्री महिला मंडळाला मदत करावी. मैत्री महिला मंडळ 7 ऑगस्टला आपली 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. तर मैत्री महिला मंडळाचे जे सभासद आहेत त्यांनी या सभेला यायचं आहे. माझ्या घरी डोंबिवलीला ही सभा असणार आहे. 7 ऑगस्ट 2024 बुधवार आहे. आणि ज्यांनी अजून सभासदत्व घेतलं नसेल त्यांनी कृपया सभासदत्व घ्या. 511 रुपये आपली फी आहे. 511 रुपये घेऊन 21 वर्षाच्या वरच्या कुठल्याही स्त्रीला आमचं सभासद होता येतं. त्याच्यानंतर 4 ऑगस्टला चिवा पतपेढीची ऑनलाईन मीटिंग आहे, वार्षिक सर्वसाधारण सभा. तर चिवाचे जे सभासद असतील त्यांनी सुद्धा ती मीटिंग जरूर अटेंड करावी आणि काय चाललं आहे ते जरा बघावं. म्हणजे सगळ्यांचा सहभाग त्यात असल्यासारखं होईल. तर जास्तीत जास्त संख्येने ती मीटिंग सुद्धा अटेंड करावी. आजचा आपला श्रावण शनी हा कार्यक्रम खूप उत्साहाने आम्ही अरेंज केलेला आहे. वर्षभरात 3 ऋतू आपण मानतो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. तसे तर 6 ऋतू म्हटले गेलेले आहेत आणि 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. प्रत्येक ऋतूचं सौंदर्य हे वेगळं असतं. तर त्यातला हा आपला वर्षा ऋतू पावसाळ्याचा, आणि सतत पाऊस पडतोय, काहींना त्रास होतोय तरी पण छान वाटतंय. रिमझिम रिमझिम पाऊस. पावसाचे अनेक प्रकार. रिमझिम असतो, कधी बारीक असतो, कधी धोधो असतो, मुसळधार, कधी ढगफुटी, अशा अनेक प्रकारे तो कोसळतो. पण तो आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा कंटाळा करून आपल्याला चालणार नाही. कारण पुढचं सुजलाम सुफलाम भूमी व्हायची असेल तर पावसाची गरज आहे. त्याचसाठी आपण आज पावसाची गाणी म्हणणार आहोत. सगळ्या जणी तयार आहेत मला वाटतं. ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही काही कार्यक्रम अरेंज करू, तर सगळ्यांनी आता सहभागी द्यावा. ऑनलाईन कार्यक्रमात कोणी कुठूनही सहभागी होऊ शकतो आणि सगळ्यांनी मिळून आपण हे मंडळ सुदृढ करूया, समृद्ध करूया. एवढं बोलून मी थांबते आहे. आता आपला पुढचा कार्यक्रम सुरू करूया.
अगदी थोडक्यात पण विस्तृत अशी सुंदर प्रास्ताविक आपण केलेले आहे सुद्धा ते, त्यामुळे धन्यवाद आपले. कोणी धावताना धडपडतोय, कोणी धावताना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय. कोणी धावताना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय, कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात हसतोय. कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात हसतोय. बसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण. बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण. कोणी पावसात आसवे लपून हलके करतोय आपले मन. कोणासाठी गर्द गैरात, कोणासाठी हिरवे रान. कोणासाठी गर्द हिरवा, कोणासाठी हिरवे रान. पाऊस म्हणजे वेगळीच, पाऊस म्हणजे वेगळीच धुंदी. हरवून जाई मनाचे भान, हरवून जाई मनाचे भान. असेच काहीतरी आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. चला तर मग ऐकूया श्रावण सरी, छान छान गाणी आणि सदाबहार कविता. आता पुढील सूत्र मी अनघा पाटील यांच्याकडे सोपवते. त्यांनी आपली सूत्र हातात घ्यावी. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्री महिला मंडळ आयोजित श्रावण सरी हा सदाबहार मराठी हिंदी म्यूट आहे. अनघा म्यूट असतो. हा येतोय आता. हॅलो, येतोय आवाज? हो येतोय. हा, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्री महिला मंडळ आयोजित श्रावण सरी या सदाबहार मराठी हिंदी गायनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे स्वागत आहे. आपण सारेच गाणी काव्य ऐकण्यासाठी उत्सुक आहात. चला तर मग लगेच सुरू करूया. पुढील कार्यक्रमाला सगळ्यांनी आपला व्हॉइस म्यूट ठेवायचा आहे. आपले नाव घेतल्यावरतीच अनम्यूट करून सादरीकरण करायचे. सादरीकरण झाल्यानंतर लगेचच म्यूट करावे. चित्रपटातील गीतांवर मनापासून प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी पाऊस गीताचा सागर आहे. त्या सागरातील ओंजळभर उचलण्याचा प्रयत्न केला ना तर खूप काही राहून जातं आणि जे काही ओंजळीत येतो त्यातलेच काही मोती तुमच्या समोर या कार्यक्रमाद्वारे सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पाऊस तर सर्वांनाच आवडतो. पावसाच्या अगोदर असतो उन्हाळा, वैशाखाचा वणवा. वैशाखाचा वणवा ही हवा हवासा वाटतो. हा, गारेगार आईस्क्रीम खाण्यासाठी, सुगंधी मोगऱ्यासाठी, कैरी पन्ह्यासाठी, चैत्र गौरीच्या डाळ कैरीसाठी, फळांचा राजा आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी, बहरलेल्या गुलमोहरासाठी, मुलांना उन्हाळा आवडतो तो उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी मनसोक्त हिंदण्यासाठी. पण मला मात्र आवडतो उन्हाळा तो त्यानंतरच्या सुखद पावसाळ्यासाठी. ऊन आहे म्हणून पावसाचे महत्व अधिक आहे. असा हा वैशाख महिना. ह्या वैशाखावर आधारित गाणं आहे. वैशाखाचा फुलू दे वणवा, कोसळू दे आभाळ, राम हा करील तुझा सांभाळ, मार्ग चालता आयुष्याचा, ध्यास धरावा श्रीरामाचा. हे गाणं सादर करीत आहे विमी पाटील. त्यानंतर संगीता वाणी यांचं सादरीकरण आहे, त्यांनी तयार राहायचं आहे. आता सादर करीत आहेत विमी पाटील. हॅलो, नमस्कार. मी गाणं सादर करते. नमस्कार, मी विमी पाटील. मी टिटवाळा येथे राहते. माझं गाणं सादर करते वैशाखाचा फुलू दे वणवा. वैशाखाचा फुलू दे वणवा, वैशाखाचा फुलू दे वणवा, कोसळू दे आभाळ, राम हा करील तुझा सांभाळ, राम हा करील तुझा सांभाळ. वैशाखाचा फुलू दे वणवा, वैशाखाचा फुलू दे वणवा, कोसळू दे आभाळ, राम हा करील तुझा सांभाळ, राम हा करील तुझा सांभाळ.
जे जे दिसते ते ते सरते, जे जे दिसते ते ते सरते, भगवंताच्या स्वाधीन होते, भगवंताच्या स्वाधीन होते, नाम कीर्तनी रंगून जावे, नाम कीर्तनी रंगून जावे, तव श्वासाचे टाळ राम हा करील तुझा सांभाळ, राम हा करील तुझा सांभाळ, मार्ग चालता आयुष्याचा, मार्ग चालता आयुष्याचा, ध्यास धरावा श्रीरामाचा, ध्यास धरावा श्रीरामाचा, श्वासा संगे नाम गुंफुनी, श्वासा संगे नाम गुंफुनी, जपत रहा तू राम हा करील तुझा सांभाळ, राम हा करील तुझा सांभाळ, सदाचार सत्संग घडावा, सदाचार सत्संग घडावा, रामावरती जीव जडावा, रामावरती जीव जडावा, प्रपंच करिता नाम चिंतनी, प्रपंच करिता नाम चिंतनी, व्यतीत करावा काळ राम हा करील तुझा सांभाळ, राम हा करील तुझा सांभाळ, वैशाखाचा फुलुदे वणवा, वैशाखाचा फुलुदे वणवा, कोसळू दे आभाळ राम हा करील तुझा सांभाळ, राम हा करील तुझा सांभाळ, राम हा करील तुझा सांभाळ. धन्यवाद. वा वा, मस्त. अगदी खूप सुंदर रामनामाने आपल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. वैशाखाचा वणवा सोसल्यानंतर आपल्याला ओढ लागते ती पावसाची. पाऊस म्हटलं की आठवतं ते पाऊस पडण्यापूर्वीचं वातावरण, अंगाची लाहीलाही करणार असह्य उष्णता आणि पाऊस कधी पडणार म्हणून सर्वांची आकाशाकडे जाणारी ती नजर, आणि पावसाला विनवणी करणारी, हक्काने विनवणी करणारी. आपण पावसाला सांगतो, अरे बाबा पड आता, भरपूर झालं, भरपूर आम्ही खूप सहन करतोय, आता असंही असे वेदना देऊ नकोस. आणि अशी विनंती आपल्याला आपल्या गाण्यातून संगीता प्रदीप आणि टिटवळा येथून करतायत. बघूया त्यांचं स्वरचित गाणं पडणारे पावसा. नमस्कार, आवाज येतोय का माझा? हो पण हॅलो हॅलो, पण दिसत नाहीये व्यवस्थित. आवाज येतोय का? हो आवाज येतोय येतोय पण हो येतोय, बोला तुम्ही. सुरू करू का? बोल. हो हो. सर्वांना प्रथम माझा नमस्कार. माझं नाव आहे संगीता प्रदीप वाणी, राणा टिटवाळा. आपल्या आजच्या या श्रावणचरी कार्यक्रमातून पावसाचा आनंद, लहानपणीच्या पावसात खेळण्याच्या आठवणींना गाण्याच्या आणि कवितांच्या माध्यमातून उजाळा देऊन आजचा हा आपला कार्यक्रम खूपच चांगला आणि रंगतदार व्हावा ही माझी मनापासून अपेक्षा. पावसाळा हा ऋतू खरोखरच फारच छान, हवा हवासा पण वाटतो आणि जास्त झाला तर आपल्याला नकोसा सुद्धा वाटतो. पावसाची चाहूल लागतात, मनात कितीतरी कल्पना विचार येतात. तहानलेल्या धरतीलाही आता चिंब चिंब भिजावंसं असतं त्या पहिल्या पावसाच्या थेंबांनी. पहिला पाऊस पहिल्या प्रेमासारखा असतो, मातीला गंध देऊन पाऊसही धुंद असतो. पहिला पाऊस ज्यावेळी लवकर येत नाही त्यावेळी आकाशाकडे बघून म्हटलेले हे माझे स्वरचित असे हे गाणे आहे. गाण्याचे बोल आहेत, पडणारे पावसा. पडणारे पावसा, टप टप टपोरे थेंब दिसत असं छान. पडणारे पावसा अंगणात फार, टप टप टपोरे थेंब दिसत असं छान. पडणारे पावसा अंगणात फार, सूर्य लपलाय डोळा, काळोख पडलाय दिवसा भार.
सूर्य लपलाय ढगा आकाश पडला दिवसा फार टप 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 रे थेंब दिसतच छान पडणार पाऊस अंगणात फार टप 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 रे थेंब दिसतच छान पडणार पाऊस अंगणात फार चिंब चिंब भिजून झाड सगार चिंब चिंब भिजून झाड सगार थंडी भरली बलतीच फार थंडी भरली बलतीच फार टप टप टपोरे थेंब दिसतात छान पडणारे पाऊस अंगणात फार टप टप टपोरे थेंब दिसतात छान पडणारे पाऊस अंगणात फार हिरवा हिरवा गालीच्या पसरलेला हिरवा हिरवा गालीच्या पसरलेला लाजलीची फुले उमलतील फार लाजलीची फुले उमलतील फार टप टप टपोरे थेंब दिसत छान पडणारे पाऊस अंगणात फार टप टप टपोरे थेंब दिसत छान पडणारे पाऊस अंगणात फार बेळकांची रांग निघाली चला बेळकांची रांग निघाली चला बघूनच जीव घाबरलाय फार बघूनच जीव घाबरलाय फार टप टप टपोर थेंब दिसत छान पडणारे पाऊस अंगणात फार टप टप टपोर थेंब दिसत छान पडणारे पाऊस अंगणात फार शेतातील पीक लपलंय आज शेतातील पीक लपलंय आज शेतकरी दादा तुझी बघतोय वाट शेतकरी दादा तुझी बघतोय वाट टप टप टपोरे थेंब दिसता छान पडणारे पाऊस अंगणात फार टप टप टपोरे थेंब दिसतात छान पडणारे पाऊस अंगणात फार येशील ना पाऊस सांगणारे सांग येशील ना पाऊस सांगणारे सांग मग सर्वांचे नुकसान करू नको फार मग सर्वांचे नुकसान करू नको फार पडणारे पाऊस अंगणात फार पडणारे पाऊस अंगणात फार टप टप टपोरे थेंब दिसतात छान पडणारे पाऊस अंगणात फार पडणारे पाऊस अंगणात फार टप टप टपोरे थेंब दिसतात छान पडणारे पाऊस अंगणात फार. नमस्कार. खूप छान, मस्त एकदम. खरोखरच वैशाखाच्या वणव्यानंतर उन्हाळ्याच्या लाही लाही नंतर पाऊस पडावा ह्यासाठी काकू त्याने सर्वजण विनवणी करत असतात. हे अर्थदायी गाणं आपण आत्ताच सगळ्यांनी ऐकलं. सारेच पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. आता आपलं पुढचं गाणं आहे. सूर प्रत्येक वेळेला गाण्यांमध्ये सापडतो असे नाही. आपल्याला प्रत्येकाला एक सूर देऊन त्या गणरायाने परमेश्वराने आपल्याला पाठवलेलं असतं. ज्याला गळ्यातला सूर सापडतो त्याला आपण कलाकार म्हणतो. त्याच्या सुरात भिजलेली गीतं आपण ऐकण्यात आनंद मानतो. ही गीतं ऐकावीतच, आनंद तर घ्यावाच. पण त्याचबरोबर परमेश्वराने आपल्याला कुठला सूर देऊन पाठवलाय ह्याचा शोध देखील सुरू ठेवावा. कधीतरी त्याच्या कृपेने आणि आपल्या प्रयत्नाने आपल्याला आपला लाभलेला सूर देखील गवसतो आणि मग जगणं एक मैफिल होऊन जातं. या मैफिलीतला पुढचा सूर आहे नवविवाहित जोडपं पावसाच्या साक्षीने सुखी संसाराचे स्वप्न रंगवता. एक लहान आनंदमय घर असावे, एकमेकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे वचन पावसाच्या साक्षीने देतात. असे हे सुंदर गीत मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांनी गायलेले. जीवन मृत्यू या सिनेमातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी म्युझिक दिलेलं. झिलमिल सितारो का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा सादर करीत आहे शोभा वाणी. ह्यानंतर प्रतिमा वाणी यांनी देखील तयार राहायचं आहे. पुढचं सादरीकरण प्रतिमा वाणी यांचा. आता विमी पाटील. प्रतिभा वाणी. ए बाल्या मदत चालू. शोभा जव्हेरी यांनी झिलमिल सितारो का आधी सादर करायचंय, त्यानंतर प्रतिभा वाणी यांचा नंबर. शोभा वाणी. शोभा जव्हेरी.
हॅलो हॅलो, आहेत का शोभाताई? हॅलो शोभाताई आहे? आवाज नाही येते. हॅलो हॅलो बहुतेक आपण त्यांचं नंतर घेऊया. आपण प्रतिभा वाणी यांचं घेऊया का? ते आहे सगळं. पुढची 5 नावं सांगून ठेवा का? सांगू का? हॅलो सानिका, पुढची 5 नावं सांगून ठेव. ओके ओके. सगळ्यांचा आवाज जरा म्यूट करता का? वसंत वाणी नावाने जॉईन आहे ना, त्यांचं म्यूट करा प्लीज. तिथे आवाजच नाही. वसंत वाणी. प्रतिभा वाणी. हा, प्रतिभा वसंत वाणी, दिघी, पुणे. रावणाचं गाणं म्हणणार. त्यांचाच नंबर आहे मला वाटतं. हा, बालकवी बैरागी आणि शांता शेळके यांची कविता आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे क्षणात येते सरसर फिरवे क्षणात पडून ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे झालासे सूर्यास्त वाचतो सांज हाती पडे तरी शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात पडून ऊन पडे उठती वरती जलदावर अनंत संध्याला पहा सर्व बाबर होय रे तिने सुंदरतेचे रूप महा बल कमला बुडता बासे कन्या सुमनांची माळ शिती उतरून येती अवनीवरती ग्रह गोल शिती एकमते श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे क्षणात येते सरसर फिरवे क्षणात पडून ऊन पडे फळफळ करीती बिजले फुले पंचपाखरे कावरती सुंदर हरणी रजा फिरणी निज बाळाच्या बागळती पिल्लारे ही करती राणी गोपही गाणी वाहत फिरे मंजूळ पावा गायकयाचा श्रावण महिना एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विठुली रम्य केवळा दरवडला पारिजातही बघता मामा रोषमयीचा मावळला सुंदर परळी देऊनियाती परोपकारी सुंदरमती सुंदर बाला फुलमाला रम्य फुले कसली सुरती श्रावण मासी हर्ष मनासी हिरवळ दाटे सोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरली ऊन पडे. नमस्कार. खूप छान, मस्त. खरोखरच श्रावणाचा महिना हा अगाध असतो. विविध सणांनी हा महिमा आपल्याला अनुभवायला मिळतो.
जेव्हा पावसाच्या सरींना सुरुवात होते तेव्हा शांता शेळके यांचे एक सुंदर अशी कविता मला आठवते. आला आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग, आभाळात आले काळे काळे ढग, धारा कोसळल्या नवे तग मग. आता पुढचं आहे निकिता पाराशर यांनी तयार राहायचं आहे. बालकवीची ही कविता ऐकली की श्रावणातला सारा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि उठतात. ऊन पावसाच्या पाठवणी शिवणीचा खेळ सुरू झाला आणि समजायचं श्रावण आला. आणि श्रावण आल्यावर मात्र बालकवींची श्रावण मास ही कविता ओठावर येणार नाही असा मराठा माणूसच विरा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही सुंदर कविता आपण आत्ताच ऐकली. वैशाख वणवा जीवाचा अगदी लाही लाही करून टाकतो. ती तृष्णा समवण्यासाठी येतो तो पावसाळा म्हणजेच वर्षा ऋतू. पहिल्या पावसाची आणि एकंदरीत ह्या वर्षा ऋतूची मजा काही औरच असते. त्याचबरोबर ह्या सृष्टीतही अपार बदल होतात. धरती तृप्त होते, निसर्ग प्रफुल्लित होते, पालवी बहरलेली, झाडे फुललेले, वृक्ष फांद्या पाण्यातून मोत्याप्रमाणे पडणारे पाणी अगदी वेळ लावून जाते. नटलेल्या झाडांना पाऊस एक नवसंजीवनीच देते. वसुंधरा हिरवागार शालू नेसते. या हिरव्या धरणीला पावसाला बिलगण्याचे जणू काही वेळच लागते. अशा पावसाच्या सौंदर्य सृष्टीचे वर्णन करणारे स्वरचित गीत सादर करीत आहे विरार येथील निकिता महेश पाराशर. गीताचे नाव आहे सौंदर्य सृष्टीचे. ह्यानंतर मिनल रावेरकर यांनी तयार राहायचे आहे. नमस्कार, मी सौ निकिता महेश पाराशर. मी स्वरचित कविता माझी सादर करत आहे सौंदर्य सृष्टीचे. मधुर गाते सुरात गाते आनंदाने गाणी, ऐकून मन उल्हासित होते कोकिळेची वाणी. झुळझुळ वाहे भुरभुर वाहे आषाढातील वारा, गोड निर्मळ पाण्यागत त्या श्रावण पाऊस धारा. हिरवी हिरवी गार बहरते त्या पाण्याने सृष्टी, पिके पाहुनी सोन्यागत ती मोहून जाते दृष्टी. रिमझिम येतो झरझर येतो घेऊन मातीचा गंध, जुळवून जातो जाता जाता दोन मनांचे स्पंद. जुळवून जातो जाता जाता दोन मनांचे स्पंद. धन्यवाद. खूप सुंदर, अगदी मनाला भावेल अशी ही कविता तिने सादर केली आहे. धन्यवाद निकिता. 7 जूनला हा आलेला पाऊस पावण्यासारखा येतो आणि मुक्काम वाढवतो आणि मग हळूहळू आपली लय वाढवतो. एका लयीत एका ठोक्यात पडू लागतो. आद्रा पुनर्वसू यांसारखी पावसाची नक्षत्र ही जोर धरू लागतात आणि त्यांचं वाहन बदलतात. त्यानुसार पावसाचा अंदाज बदलतो. घरातील वयस्कर मंडळी ही आपल्या अनुभवातून कशी कामे करायची त्या ऋतूमध्ये आपण करत असतो. त्यात श्रावण महिना आला की पावसाचे रंगच बदलतात. हा हसरा नाचरा लाजरा श्रावण कसा आहे हा आपल्या गाण्यातून मिनल स्वप्नील रावेरकर हे आपल्याला सांगतायत. मिनल स्वप्नील रावेरकर जळगाव येथून त्यांनी आपलं गाणं सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्यांचा ऑडिओ सुरू आहे त्यांनी ऑडिओ बंद करा कृपया. नमस्कार, आवाज येतो माझा? हो येतोय. नमस्कार, मी मिनल स्वप्नील रावेरकर जळगाव येथून हसरा नाचरा श्रावण आला हे गीत सादर करतेय. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा थोडासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला.
भिजल्या मातीत श्रावण आला, मेघात लावीत सोनेरी निशाणे, मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाश वाटेने श्रावण आला, आकाश वाटेने श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, लपत छपत हिरव्या रानात, लपत छपत हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला, केशर शिंपीत श्रावण आला, इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, इंद्रधनुष्याच्या गगनी श्रावण आला, संध्याच्या गगनी श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, लपे ढगा मागे हिरे माळावर, लपे ढगा मागे हिरे माळावर, असा खेळ कर श्रावण आला, असा खेळ कर श्रावण आला, सृष्टीत सुखाची करीत पेरणी, सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला, आनंदाचा धनी श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण, असरा जरा साला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. खूप छान, मस्त, सुंदर एकदम. श्रावणाचं महत्व सांगणार, जेवढे सुंदर शब्द तेवढाच सुंदर आवाज. अप्रतिम असं हे गाणं आता यांनी सादर केलं. सिनेमा जसा दिग्दर्शकाचा असतो तसं गाणं हे संगीतकाराचं असतं. त्यामुळे संगीतकाराने जे काही मांडलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. जेव्हा आपण संगीतकाराचं गाणं ऐकतो तेव्हा तो संगीतकार आपल्या त्या क्षणापुरती तो नक्कीच असतो. काळ बदलतो तसा संगीतकार बदलतात आणि प्रत्येक पिढी आपलं एक नवीन असं गाणं घेऊन येतो. लहान मुलांनाही पाऊस हवा हवासा वाटतो. पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात छोट्या छोट्या नावा करून सोडायच्या. शाळेतून येताना भिजत यायचं. येता येता रस्त्यावरील डबक्यात उड्या मारायच्या. एकमेकांच्या अंगावर पावसाचे पाणी उडवायचे. मुलांना हे सर्व पावसात खूप आवडतं. हे सगळं पाहून मला श्रीनिवास खारकर यांची एक कविता आठवते. टप 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 काय बाहेर वाचतंय ते पाहू. चल ग आई पावसात जाऊ. भिरभिर भिरभिर अंगणात बघ वारे नाचतात. गरगर गरगर त्या संगे चल गिरक्या घेऊ. आकाशी गडगडते म्हातारी का दळते. पहा फुललता तुर चिमणी गाय वासरू. चिंब भिजती मीच का घरात राहू. अशा या लहान मुलांनाही पाऊस हा आकर्षित करीत असतो. पाऊस हा लहरी असतो, मात्र तो त्याच्या तालाप्रमाणे आपल्याला नाचवीत असतो. पाहिजे तसा सृष्टीत निसर्गात बदल घडवीत असतो. सृष्टीत चैतन्य भरत असतो. त्यावरच आधारित स्वरचित कविता मंजुषा बुरुजवाले यांची ऋतू पावसाचा वेडा. ऋतू पावसाचा वेडा, मंजुषा बुरुजवाले. ह्यानंतर रुपाली वाणी यांनी तयार राहायचं आहे, त्या सादरीकरण करणार. नमस्कार, मी सौ मंजुषा कल्याण बुरुजवाले, राहते डोंबिवलीला. माझी कविता आहे ऋतू पावसाचा वेडा. खरं पाहिलं तर हा ऋतू वेडाच आहे आणि इतरांनाही वेड बनवतो. तर मी कविता सादर करते आहे. आला पाऊस पाऊस झिम्मा फुगडी खेळत.
आला पाऊस पाऊस झिम्म फुगडी खेळत, नाभी उरुस भरत, माया धरित्री खुशीत, नाभी उरुस भरत, माया धरित्री खुशीत. कसा आहे तुला हरी, सारे तुझी चिंता करी. कसा आहे तुला हरी, सारे तुझी चिंता करी. कधी होतो स्वैराचारी, तेव्हा विसरतो स्वरी. काळे सावळे झुंबर, मेघ आकाशी पळत, काळे सावळे झुंबर, मेघ आकाशी पळत. वीज चमके क्षणात, पीक हसत डुलत, शोभे पानोपानी मोती, पक्षी सुस्वरे गाताती. शोभे पानोपानी मोती, पक्षी सुस्वरे गाताती. दर्या डोंगर सजती, येई सागरा भरती. दर्या डोंगर सजती, येई सागरा भरती. ओल्या मातीचा मृदगंध, सुखावतो तन मन. ओल्या मातीचा मृदगंध, सुखावतो तन मन. दिसे इंद्रधनु नभी, मस्त रंगीत कमान. सूर्य लपे ढगाळ, नद्या वाहत दुथडी. सूर्य लपे ढगाळ, नद्या वाहत दुथडी. तळी विहिरी तुडुंब, भिजत असे ते दिवाळी. भूमी भिजली सचैल, साडी नेसली हिरवी. भूमी भिजली सचैल, साडी नेसली हिरवी. निसर्गात रेल छेल, शोभे जणू वन देवी. निसर्गात रेल छेल, शोभे जणू वन देवी. आला पाऊस पाऊस, झिम्म फुगडी खेळत. आला पाऊस पाऊस, झिम्म फुगडी खेळत. झिम्म फुगडी खेळत, झिम्म फुगडी खेळत. धन्यवाद. वा वा वा, मस्त, एकदम सुरेख. कोकणातलं वातावरण ते डोळ्यासमोर उभं राहिलं. खूप सुरेख स्वरेची कविता तुम्ही सादर केली आहे. आपण सारेजणी आजच्या या चिंब पावसात भिजतो आहोत. जुलै महिन्याचा हा गारवा आठवतो का? हो, ह्या पावसात गारवा जसा सृष्टीला भिजवतो ना, तसाच तो मनालाही आणि तनालाही भिजवतो. बघूया या गारव्याची जादू अजून कुठे कुठे चालते. रुपाली पंकजवाणी, पिंपरी चिंचवड पुणे इथून यांनी आपल्या समोर एक गारव्याची जादू दाखवत आहेत. त्यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपलं गाणं सादर करावं. नमस्कार, माझा आवाज येतोय? हो, येतोय. मी पिंपरी चिंचवड, पिंपरी पुण्याहून. हॅलो. रुपाली, तुमचा मोबाईल आडवा ठेवलाय. हा, पण तुम्ही उभा करा. ओके. हा, ओके. यानंतर सुधा नंदर्शी यांनी आपलं तयार राहायचंय, त्यांचं गाणं घेणं. सलील हे मिलिंद इंगळे यांचं सुनील बर्वेंवर चित्रित गारवा अल्बमचं मी टायटल सॉन्ग म्हणते. वरवर वीर 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 पारवा नवा नवा प्रिये
गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, पाण्यावर तर सरका नवा 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 पिये मनातही ताजवा नवा नवा गारवा. आकाश तारे मानून तारे आता रुपेरी झालेत वारे. आकाश तारे मानून तारे आता रुपेरी झालेत वारे. अंबर तर नाचवा प्रिये तुझा नवा नवा वारंवार फिर 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 पारवा नवा नवा प्रिये धन्यवाद. मस्त, एकदम सुंदर, छान, सुरेख असं त्यांनी गाणं, सोज्वळ गाणं असं त्यांनी सादरीकरण केलं आहे. या कार्यक्रमात जी गाणी आम्ही आज सादर करणार आहोत त्यात नव्या जुन्यांचा संगम साधायचा तो सुद्धा आमचा एक प्रयत्नच आहे. काही जुनी गाणी ही अशी आहेत की नव्या प्रवाहावरती आपापलं देखणे पण टिकत आहे. बऱ्याचदा असं होतं की नवी गाणी म्हटली की जुनी गाणी ऐकणारी असतात ती मैफिलीतून बाहेर पडण्याचा विचार करतात. पण असे करू नका. जितकी जुनी गाण्यांचा आनंद तुम्ही भरभरून घेतला असेल तितकीच नवी गाणी देखील सुंदर असेल, सुरेल असतात. तितकाच उत्तम आनंद ते आपल्याला देतात. फक्त आपली तयारी, आपलं वय विसरून गाण्यावर प्रेम करणारा रसिक ह्या नात्याने त्याने ऐकण्याची तयारी हवी. या नात्याने ऐकलात तर जुनी काय आणि नवी काय ह्या वादामध्ये न पडता निखळ आनंद घेऊया. भाव अत्तराचे आज पार कोसळले, थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले. मिजास अत्तराची क्षणातही विरून गेली, पहिलीच सर जेव्हा मातीत विरून गेली. असा हा पहिला पाऊस. पाऊस पडत असताना तो मातीचा सुगंध आणि गार गार वारा मला नेहमीच आवडतात झेलायला. मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा. असा पाऊस सर्वांनाच आवडतो, विविध रूपांची जाणीव करून देतो. असा हा पाऊस सतत पडू लागला तर मात्र कंटाळवाणा वाटतो. कोणी म्हटलं आहे की सासूरवाशीण सुनेसारखा हा पाऊस असतो. हवाई वाटतो आणि नंतर नकोसाई होतो. अचानक आलेल्या पावसामुळे त्रेधा त्रिपीट उडते. सोसाट्याच्या वाऱ्याने छत्रीच उलटी होते. नटून थटून भरजरी साडी नेसून जात असताना खड्ड्यातील पावसाचे पाणी चिखल अंगावर उडते. अशा अनेक गमती जमती होत असतात, फजिती होत असतात आणि मग मात्र आपण वैतागतो. काय पावसाची ही पिरपीर लागली आहे.
मोठ्यांची पावसामुळे होणाऱ्या फजितीचे वर्णन करणारे लहान मुलांचे गाणे आपण आता ऐकणार आहोत. पिरपिर पावसाची सादर करीत आहे सुधाताई नंदरशी. यानंतर आरती आवलकर यांनी तयार राहायचं आहे. आता सादर करीत आहे सुधाताई नंदरशी. नमस्कार, मी सुधा नंदरशी डोंबिवलीला असते. हे एका शाळकरी मुलीने म्हटलेलं गाणं आहे, जुनं गाणं आहे. वंदना विटणकर यांनी लिहिलेलं आहे. बहुधा आठवणीतील गाणी यातलं आहे. पिर 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 पावसाची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. पिर 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 पावसाची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. रस्त्यावर मोटर गाड्यांची शर्यत लागली पोहायची. रस्त्यावर मोटर गाड्यांची शर्यत लागली पोहायची. बाबांना ऑफिसची घाई फार, छत्रीला त्यांच्या लागली धार. बाबांना ऑफिसची घाई फार, छत्रीला त्यांच्या लागली धार. फजिती झाली कपड्यांची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. फजिती झाली कपड्यांची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. काळीच्या चिखलात उठली खडी. काळीच्या साडीची परीट घडी चिखलाची सुंदर उठली खडी. दादाच्या रेनकोटचा भलतात फाट, पावसाने उचवली त्याची पाट. दादाच्या रेनकोटचा भलतात फाट, पावसाने उचवली त्याची पाट. भंबेरी उडाली फॅशनची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. भंबेरी उडाली फॅशनची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. तरी सांगा तू पाय, गुरुजींचा चिखलात फसलाय पाय. सुट्टी पडली उगाच, घरात बसायचा माझ्या मागे गात. शाळेला सुट्टी पडली उगाच, घरात बसायचा माझ्या मागे गात. संधी हुकली भिजायची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. संधी पिर 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 पावसाची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. त्रेधा तिरपीट सगळ्यांची. त्रेधा तिरपीट सगळ्यांची. काहींचं नाही ऑडिओ सुरू आहे त्यामुळे हे होतोय म्हणून ऑडिओ बंद करा. ज्यांचं काम नाही त्यांनी. सविता यावलकर, हा सविता यावलकर यांनी ऑडिओ बंद करा त्यांचा. खूप छान, खूप सुंदर. बालपणीचा पाऊसच आठवला. आषाढात धरतीशी जट्याजम करणारा पाऊस श्रावणात संथ आणि सतत धारेने वाहू लागतो. आणि मग सुरू होते श्रावण झड. श्रावण महिना म्हणजे धार्मिकतेचा, उपवासाचा, शाकाहार आणि पूजा अर्चेचा यांचा हा पावसाला याचंही पावसाला समजतं बरं का. तोही अगदी शहाण्यासारखा वागू लागतो. आषाढातला आदानपणा तो कमी करतो. आषाढातील आर्धळपणा तो कमी करून तो शांत बरसू लागतो. आणि ह्या श्रावण मासामध्ये काय काय सृष्टीत बदल होतात आणि आपण काय काय करतो हे आपण ऐकूया आरती परेश यावलकर यांच्या दारी पाऊस पडतो ह्या गाण्यातून. ज्यांचे ऑडिओ सुरू, आरती परेश यावलकर, आवाज येतोय? ज्यांचे ऑडिओ सुरू आवाज येतो आहे. सगळ्यांनी आपले ऑडिओ बघा. ज्यांचे ऑडिओ सुरू आहेत त्यांनी बंद करा. तिकडून कर ना, तुझ्याकडून होईल ना. इकडे लिस्ट मध्ये बघून त्यांना म्यूट करून टाक ना. ते युट्यूब सुरू आहे ना. हॅलो हॅलो, हो शोभा, काय म्हणायचंय? हो हो, काय म्हणायचंय? हॅलो. हा, मी आता जॉईनिंग झालेली आहे. हॅलो, हा तुमचं घेऊया आपण नंतर.
घेऊया नंतर घेऊया. आता आरती यावरकर हे आपले गाणं सादर करतील. आवाज येतोय ना माझा? हो. नमस्कार, माझं नाव आरती परेश यावलकर, मी चिंचवड येथे राहते आणि मी तुमच्या समोर दारी पाऊस पडतो हे गाणं सादर करीत आहे. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, हे मंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळा गळती, थेंब अंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा. श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पाना पानातून खेळे. श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पाना पानातून खेळे. उभे पिके ही डोलती, बाळी झाडांची बोलती, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळा गळती, थेंब अंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा. वसुंधरा जनावरसात बुडाली, माळ बगळ्यांची बग आकाशी उडाली. वसुंधरा जनावरसात बुडाली, माळ बगळ्यांची बग आकाशी उडाली, आकाशी उडाली. श्रीयाळ राजाचा सण चांगुण मातेचा, नागपंचमीचा देव तो ग शोभिला. कुणी गौरी ग पूजती, गुप्त रेशमी विणती, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळा गळती, थेंब अंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळा गळती, थेंब अंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा, आला ग सुगंध मातीचा, आला ग सुगंध मातीचा. धन्यवाद. खूप सुंदर. खरंच मस्त अप्रतिम असं गाणं यांनी म्हटलंय. पाऊस दारी पडतो. आरती खूप सुंदर म्हटलं. थँक्यू. दारी पाऊस पडताच पारिजातकाचा सडा
दारापुढे पडतो, पारिजातकांचा फुलांचा सुगंधही दरवळतो. असा हा दारी पाऊस पडतो हे गाणं खूप छान म्हटलं. त्याचा आनंदही आपण सगळ्यांनी घेतला. आपण गाणं ऐकतो आणि ते गाणं आपल्याला आवडतं ते केव्हा? जेव्हा आपल्याला आयुष्यातील एखाद्या भावनांचा उगम किंवा एखाद्या आयुष्यातील भावनांची अनुभूती त्या गाण्यात आपल्याला सापडते ना, तेव्हा ते गाणं आपलं होतं. भलेही ते तांत्रिक दृष्ट्या गीतकाराचे असेल, संगीतकाराचे असेल, गायकाचे असेल, पण त्या क्षणाला आपल्या आयुष्यातल्या एखाद्या अनुभवाशी, एखाद्या अनुभूतीशी ते गाणं येऊन जुळतं, तेव्हा ते गाणं आपलं असतं. असाच आपलेपणाचा भाव या पुढच्याही गाण्यांमध्ये भरभरून आहे. मन्ना डे म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रातले सुवर्णपान. मन्ना डे ह्यांनी 3500हून अधिक गाणी गायली. मन्ना डे एक गायक म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या संगीतावर अपार प्रेम. अगदी वयाच्या 90व्या वर्षी देखील ते दररोज 3 ते 4 तास रियाज करतात. मराठी भाषा येत नसतानाही मन्ना डे ह्यांनी तब्बल 55 मराठी गाणी गायली आणि ती आजही अजरामर आहेत. या सर्वांमध्ये विशेष उल्लेख करण्यासारखं गाणं म्हणजे शास्त्रीय संगीताचा साज असलेले घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा हे गाणं. या गाण्यामध्ये अत्यंत अवघड शब्द असूनही त्यांनी ते गाणं इतकं सुंदर गायलंय की या गाणं गाणाऱ्या व्यक्तीला मराठी बोलताही येत नाही यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. हेच वरदक्षिणा चित्रपटातील शास्त्रीय संगीताचा साज असलेले गीतकार गदी माडगुळकर व स्वरबद्ध केले आहे. गदी माडगुळकर यांनी स्वरबद्ध केले आहे. मन्ना डे यांनी चला तर ऐकूया घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा सादर करीत आहेत वैशाली अकोले. ह्यानंतर प्रतीक्षा बऱ्हाणपूरकर यांनी तयार राहायचं आहे. आता सादर करीत आहे वैशाली अकोले. नमस्कार, मी वैशाली किशोर अकोले जळगावून बोलत आहे. गाण्याचं नाव आहे घन घन माला नभी दाटल्या. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. केकारव करी मोर काननी उभवनी उंच पिसारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कालिंदीच्या तटी श्रीहरी, कालिंदीच्या तटी श्रीहरी, तशात घुमवी धुंद बासरी, तशात घुमवी धुंद बासरी. एक अनामिक सुगंध येतो, एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा, ओल्या अंधारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कृष्ण विरहिणी कोणी गवळण, कृष्ण विरहिणी कोणी गवळण. तिला अडविते कवाड अंगण, तिला अडविते कवाड अंगण. अंगणी अवघ्या तळे साचले, अंगणी अवघ्या तळे साचले. भिडले जलधारा, भिडले जलधारा. घन घन माला नभी दाट
दाटल्या कोसळती धारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा के कारवा करी मोर काननी उभवनी उंच पिसारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा कोसळती धारा कोसळती धारा कोसळती धारा. धन्यवाद. समूहात बसून ही गाणी ऐकावीशी वाटली तर त्यात काय चूक आहे. शब्दाचं नादरूप होऊन ऐकणं प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे. तरी सुद्धा डोळे मिटून मनोमय तालावर आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे. एकटं बसून एकट्याने प्रत्येक गाणं आपल्या मनात वाचता आलं पाहिजे. गाणी ऐकायची कशी, गाणी पाहायची कशी हे कलाकार मंडळी आपल्याला त्यांच्या शब्दातून सांगत असतात. आणि खरं तर काही गाणी असतातच एकट्याने बसून गुणगुणायची आणि एकट्याने बसून ऐकायची. रणरणत्या उन्हानंतर आपण अगदी चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत असतो. शेतकरी पेरणीसाठी हाच पावसाळा प्रत्यक्षात जेव्हा येतो तो अनोळखी क्षणाची माळ एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव देतो. चिंब भिजवणारी ही हलकीशी सर, सरीत भिजलेला घेतलेला वाफाळलेला चहा, गरम भज्यांची डिश, भाजलेल्या कणसावर मारलेला ताव, पाऊस येताच काय करू आणि काय नाही असं कवीच्या मनात होते. आनंदाने मन सारखे नाचू लागते. पाऊस येतात कवीच्या मनाची अवस्था सांगणारे आपण हे गीत ऐकूया. अंगणी माझ्या मनाचा मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. सादर करताय मेघा अजनाडकर. आता ह्यानंतर हर्षावाणी यांनी तयार राहायचं आहे. आता सादर करीत आहेत मेघा अजनाडकर. नमस्कार, मी मेघा महेश अजनाडकर. डोंबिवलीला होती, आता 5 महिन्यापूर्वी मी बदलापूरला शिफ्ट झाली आहे. मी माझं गाणं सादर करते. अंगणी माझ्या मनाचा मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अंगणी माझ्या मनाचा मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अशा चिंबोऱ्यातली पुकारे तुझी सागणी, अशा चिंबोऱ्यातली पुकारे तुझी सागणी. अंगणी माझ्या मनाचा मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले.
अशा किंबोरातली पुकारे तुझी साजणी. गारवारा मंधरारा शिरशिरी देही उठे हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे. गारवारा मंधरारा शिरशिरी देही उठे हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे. थोडही तुझी रेगणी पुकारे तुझी साजणी. अशा किंबोरातली पुकारे तुझी साजणी. अंगणी माझ्या मनाचा मोर नाचू लागले गाजुनिया बाळ आले मेघ बरसू लागले. अशा किंबोरातली पुकारे तुझी साजणी. अशा किंबोरातली पुकारे तुझी साजणी. अशा किंबोरातली पुकारे तुझी साजणी. पुकारे तुझी साजणी. वा 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 मस्त सुंदर, मस्त, एकदम छान, सुंदर, छान सादरीकरण झालं. वळूया आपल्या पुढच्या. हरी भरी हर डाल सुहानी सावन के मन को हर्ष आती है. सावन आया ठंडी ठंडी बुहार चले. कानन सावन के झूले सजे हैं बाहर के संग झूला झूले. सावन अति मन भावन फूल खिले हैं गुलशन गुलशन. फूल खिले हैं गुलशन गुलशन. कानों में गूंज रहे मेघों के गर्जन. सावन आया मन भावन सावन आया. आसमान में छाया इंद्रधनुष्य का रंग. सपनों की दुनिया बच्चों के संग. इंद्रधनुष्य के 7 रंगों की उमंग. भर देते हैं मन में खुशियों का रंग. भर देते हैं मन में खुशियों का रंग. सावन आया मन भावन सावन आया. मोर पपिया सुंदर गान गाए झम 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 बरसे पानी. सावन आया मन भावन सावन आया. धन्यवाद. खूप सुंदर, एकदम छान, अगदी छान रविता रचना आपण सादर केली. आत्ताच आपण एक स्वरचित अशी कविता बघितली. मैत्री महिला मंडळातर्फे आयोजित श्रावणसरी ह्या कार्यक्रमातील गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत. आपल्यासाठी कोणीतरी वाट दाखवतंय, अंधारात कोणीतरी चालतंय. आपल्या सोबत स्वतःचा एक दिवा होऊन आपल्यासाठी वैराण वाळवंटात डोक्यावर उन्ह झेलताना कुणी झाड होऊन गेलंय न सांगताही आपल्याला सावली देण्यासाठी. आपण उगवून यावं म्हणून कोणी पाऊस होऊन बरसतंय. आपल्या कोरड्या आयुष्यात मनाला समाधान देणाऱ्या एवढ्या गोष्टी भोवताली घडत असतात. खरं तर आपणही व्हावं असंच कुणासाठी अंधारात दिवा, भर उन्हात झाड, कोणाच्या कोरड्या आयुष्यात पाऊस म्हणून जावं. ज्याची कृतज्ञता शिल्लक आहे त्यालाच जमतील ह्या गोष्टी. आजकाल प्रभूकडे मी एकच मागणं मागते, हे प्रभू माझी कृतज्ञता बावन कशी राहू दे. आठवणीच्या दुनियेत येऊन जाणारी कथा म्हणजे सोबतीचा पाऊस. निरोप, रोमॅन्टिक पाऊस, आठवणी, प्रेम भावना, प्रवास पावसाच्या संगतीने केलेला. मन वादळ हे शांत असा पसरे गारवा, जसा मित्र सोबतीला राहा कायम पावसा. पावसाची सोबत लाभलेली कवयित्री आपल्याला काय सांगते ते पाहूया. सोबतीचा पाऊस सादर करीत आहे सारिका गडे.
यानंतर नेत्र नमस्कार. तयार राहायचं आहे. आता सादर करीत आहेत सारिका गडे. नमस्कार, मी सारिका गडे डोंबिवलीहून बोलते. पाऊस कोणाला आवडत नाही. पाऊस हा सगळ्यांचा आवडीचा असतो. सगळ्यांना हवा हवाचा वाटतो. पण प्रत्येकाच्या नजरेतला पाऊस हा वेगळाच असतो. कधी तो खोडकर असतो, कधी बेधुंद वाहतो, कधी प्रेमाची धुंदी बरसवतो. आणि असाच हा पाऊस आपल्या नायिकेला आपला प्रेमाची धुंदी घेऊन जाणार आहेत आणि सोबत सख्याच्या आठवणीत तो रमणारा आहेत. अशीही मी एक स्वरचित कविता तुम्हाला सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे सोबतीचा पाऊस. कोसळताना थेंब नभातून आजही मन व्याकुळ झाले. कोसळताना थेंब नभातून आजही मन व्याकुळ झाले. आपल्या अबोल प्रीतीची एक कहाणी सांगून गेली. आपल्या अबोल प्रीतीची एक कहाणी सांगून गेली. आठवते आजही मजला कोसळत्या त्या पाऊसधारा. आठवते आजही मजल्या त्या कोसळत्या पाऊसधारा. घाबरलेल्या माझ्या मनाला तुझ्या मिठीचा सहारा. घाबरलेल्या माझ्या मनाला तुझ्या मिठीचा सहारा. मिठीत घेताच तू शहारले माझे अंग. मिठीत घेताच तू शहारले माझे अंग. उठले मनात तुझ्या सुद्धा प्रेमाचे नवतरंग. उठले मनात सुद्धा तुझ्या प्रेमाचे नवतरंग. भाव नजरेतला कळाला शब्दांनी संप पुकारले. भाव नजरेतला कळला शब्दांनी संप पुकारले. तुझ्या माझ्या प्रेमाला मग उधाण आले. तुझ्या माझ्या प्रेमाला मग उधाण आले. अधीर अधरांवर ठसा तू उमटवला. थरथरणाऱ्या देहावर हक्क तू गाजवला. अधीर अधरांवर ठसा तू उमटवला. थरथरणाऱ्या देहावर हक्क तू गाजवला. आठवून सारे गोड क्षण कितीदा मी झुरायचं. आठवून सारे गोड क्षण कितीदा मी झुरायचं. सांग ना तुझ्या प्रीतीच्या पावसात मी कितीदा भिजायचं. सांग ना रे तुझ्या प्रीतीच्या पावसात मी कितीदा भिजायचं. धन्यवाद. वा सारिका, सुंदर, एकदम छान, धन्यवाद. सुंदर असं. यानंतर मी आमंत्रित करते नेत्रा अश्विन शेट यांना की यांनी सुद्धा आपली गाणं सादर करावं. हा, नेत्रा अश्विन शेट. ओके, स्टार्ट करू. एक मिनिट त्यानंतर आहे शोभा गडे, रिमझिम गिरे सावंत यांनी तयार राहायचंय. आता नेत्रा अश्विन शेट यांनी आपली गाणं सादर करायचंय. ओके, माझं नाव नेत्रा अश्विन शेट. मी राहिला आहे पुण्याला चाकणमध्ये. माझ्या गाण्याचे बोलले तुम्हें बोलना पसंद है. मी माझं गाणं स्टार्ट करते आता. तुम्हें बोलना पसंद है, मुझे बोलते हुए तुम्हें हंसना पसंद है, मुझे हंसते हुए तुम. बस इतना ही फर्क है, तेरी मेरी पसंद है. मुझे पसंद है और मुझे पसंद हो तुम. को बारिश पसंद है, मुझको बारिश में तुम. मुझको बारिश पसंद है, मुझको बारिश में तुम. हर बादल से पूछ लूँ हम चाहते हैं तुम्हारी. हम आसमानों को हम यादते हैं तुम्हारी. हर बादल से पूछ लेना हम चाहते हैं तुम्हारी. हर आसमानों को हम यादते हैं तुम्हारी. ये तो जाने खुदा भी बारिश तुमको बारिश पसंद है, मुझको बारिश में तुम. मुझको बारिश पसंद है, मुझको बारिश में तुम. तुमसे सावन का बादल बनकर आना. हम है दीवाने तेरे, तुम भी पागल बनकर आना. तुम्हें भीगना अच्छा लगता है, ये भीगती हुई तुम.
फिर बारिश के हर मौसम में मेरे पास ही रहना तुम, बहती मेरी जान है एक बारिश है तुम, को बारिश पसंद है, को बारिश में तुम, ला 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 ला, सावन का बादल बनकर आना, हम है दीवाने तेरे, तू भी पागल बनकर आना, मुझे भीगना अच्छा लगता है, मुझे भीगती हुई तुम, फिर बारिश के हर मौसम में मेरे पास ही रहना तुम, मुझको बारिश पसंद है, बारिश पे तुम, ला 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 ला। ओके, धन्यवाद. आता ह्यानंतर आहे पावसाचं आणि प्रेमाचं एक अतूट नातं असतं, दाटून आलं की दोघांनाही बरसावं वाटतं, मनीच गुंज कधी धरणीला त्याला रिमझिम सांगावं वाटतं, बरसून झाल्यावर कधी कधी त्याला इंद्रधनुच्या रूपात प्रगटावं लागतं, सप्तरंगाच्या दुनियेत धुंद होऊन गावं वाटतं. असेच पावसात मदधुंद झालेल्या कवीला नेहमीपेक्षा पाऊस जास्तच आल्हाददायक वाटतो. मंजिल ह्या पिक्चर मधील संगीतकार आहेत राहुल देवबर्मन, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन. चला तर मग ऐकूया, सादर करीत आहे शोभा गडे. यानंतर वृषाली वाणी यांनी तयार राहायचं आहे. आता सादर करीत आहे शोभा गडे. मी सौ शोभा राजेश गडे यावलहून बोलते. मी माझं गाणं सादर करते. रिमझिम गिरी सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी अगन. रिमझिम गिरी सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी अगन. ला 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 ला. पहले भी यूं तो बरसी थी बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल. ला 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 ला. पहले भी यूं तो बरसी थी बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल. अब के बरस क्यों सजन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी अगन. ला 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 ला. इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहका हुआ है. ला 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 ला. इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहका हुआ है. जाने पी के चली क्या पवन,
सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी अगन, रिम झिम गिरे सावन। सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी अगन, रिम झिम गिरे सावन। ला 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 ला, रिम झिम गिरे सावन। वा वा, मस्त मस्त, खूप सुंदर खूप सुंदर. आणि आवाजही खूप सुंदर, मंत्रमुग्ध करणारा आवाज. बरोबर आता पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते. सगळ्यांच्या आवडीचं गीत आहे हे, अगदी सगळ्यांच्या मनातलं. अगदी बरोबर बोललात. थँक्यू. पाऊस हा सगळ्यांचा आवडीचा, त्यातल्या त्यात प्रेमी युगलांचा तर मोस्ट फेवरेटच. बाहेर पाऊस पडतोय आणि अंतरंगातील अधीर मनाची सख्याच्या प्रेमासाठी, अधीर मन हे सख्याच्या प्रेमासाठी किती झुरतंय हे आपल्या आता पुढच्या गाण्यातून आपण ऐकून घेतोय. अधीर मन झाले वृषाली वाणी यांच्या आवाजातून. नमस्ते, मी वृषाली वाणी आणि मी एक मिनिट. त्यानंतर रिमझिम वर्षातील श्रावणधारा ह्या योगिता पाटील सादर करतील. त्यांनी योगिता वाणी सादर करतील. योगिता वाणी सादर करतील. त्याच्या आधी वृषाली वाणी यांनी अधीर मन झाले हे सादर करावं. मी वृषाली वाणी आज सध्या पुण्यात कोथरूडमध्ये असते आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं अधीर मन झाले हे गाणं मी सादर करते. अधीर मन झाले मधुर घनारे, धुक्यातून नभातने सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुंद स्वर हे आले. अधीर मन झाले धुक्यातून नभातने सख्या प्रिया सरितुनी सुरेल गंध सुर आले. मधुर घनाले मी अशा रंगाची मोतियांगाची केवळ्या गंधाची बहरले ना उमगले राजाला देठाला पाराला माझ्या सरदाराला समजले ना. आला रे काळजा घाला रे झेलला भाला रे गगन भरी झाली रे. अधीर मन झाले मधुर घनाले.
सोचला मारामी झेलल्या धारामी न्यायला पारामी दहकले ना उमटले रागाला कालचा मोरानी शिवारी सारानी पाहिले ना उठली रे फूलही उठले रे नाजरी झाली अधुर मन झाली मधुर धुक्यातली नभातली सख्या प्रिया सरी तुनी सुरेल धुंद स्वर आले Thank you. आता ह्यानंतर योगिता वाणी यांचं पाऊस एक वेगळीच आठवण आणि साठवण करून देते. माणसाच्या पर्यायाने सर्वच नात्यात एक वेगळे वलय निर्माण करणारा, आठवणीचा सुंदर मुकुट धारण करून सजलेला, गोड क्षणाची अनमोल भेट देणारा, सुखद गारवा निर्माण करणारा, मनाला विसावा देणारा, उसंत देणारा, आल्हाद देणारा हा पाऊस धुंद करणारा, चिंब भिजवणारा, नवसंजीवनी देणारा हा श्रावणातला पाऊस. श्रावणातल्या पावसावर आधारित गाणं आहे झिमझिम धरती श्रावणधारा. सादर करीत आहे योगिता वाणी. यानंतर प्रभा असोदेकर ह्यांनी तयार राहायचं आहे. नमस्कार, मी सौ योगिता अजयवाणी पुण्याहून जॉईन केलंय. श्रावण सरी या कार्यक्रमात मी आज जे गीत सादर करते त्याचे बोल आहेत रिमझिम वर्षती श्रावणधारा श्रावणधारा श्रावणधारा.
बने राम कृष्ण हरी जय जय रंगला राम कृष्ण हरी जय जय ते जाणे तुका म्हणे असोनी संसारी पांडवा घरी हरी मल्हाराची धुंद सुरावट बसंत बहार देती संगत मल्हाराची धुंद सुरावट बसंत बहार देती संगत रम्य त्रिवेणी संगम होता अंगावर ये सुखद शहारा रिमझिम वर्षती श्रावण धारा रिमझिम वर्षती श्रावण धारा रिमझिम वर्षती श्रावण धारा वा 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 वा, खूप सुंदर खूप छान म्हटलं. अप्रतिम राग बसंत बहार आणि मल्हार या तिघाचं एक छोटस हे म्हणजे पावसाच्या अनुषंगाने म्हणजे श्रावण सरी हे जे तुम्ही आज शीर्षक ठेवलंय त्याला अनुसरून असं म्हणून हे तिन्ही याचं एकत्र एक हे होईल म्हणून मी हे गाणं सादर केलं. खूप सुंदर, अगदी खूप सुंदर. निशब्द काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाही. थँक्यू. खूपच छान झालं. यानंतर प्रभा असुदेकर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपलं गाणं सादर करावं आणि ह्याच्या नंतर सुगंधा वाणी डोंबिवली यांनी तयार व्हायचंय आपलं गीत सादर करायला. उपस्थित असलेल्या सर्वांना आणि सर्व आयोजकांना माझा सस्नेह नमस्कार. मी प्रभा असुदेकर ठाणे. माझं गाणं नाही या, मी एक कविता, गमतीशीर एक कविता मी सादर करते आपल्या समोर. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. आवाज येतोय? हो येतो. पाऊस पाऊस कमिंग, जोरदार पडिंग, ना रुकिंग ना थकिंग. पाऊस कमिंग, जोरदार पडिंग, ना रुकिंग ना थकिंग, बदा बदा पडिंग. पत्रा वाजिंग, वारा सुटिंग, पण कपडा नॉट सुकिंग. पत्रा वाजिंग, वारा सुटिंग, पण कपडा नॉट सुकिंग, वला वला लागिंग. ना रुकिंग ना थकिंग, जोरदार कमिंग. ना रुकिंग ना थकिंग, जोरदार कमिंग. नदी पण भरिंग, तळा पण भरिंग, रस्त्यावर पाणी सारखं कमिंग. नदी पण भरिंग, तळा पण भरिंग, रस्त्यावर पाणी सारखं कमिंग. जागोजागी खड्डे पडिंग, अंगावर चिखल उडिंग. जागोजागी खड्डे पडिंग, अंगावर चिखल उडिंग. घरात बसून बोर होईंग, टीव्ही बघिंग, पण लाईटच गोईंग. घरात बसून बोर होईंग, टीव्ही बघिंग, पण लाईटच गोईंग. आत्ताच एकादशी गोईंग, दिवसभर घरात बसून शेंगा खाईंग. आत्ताच एकादशी गोईंग, दिवसभर घरात बसून शेंगा खाईंग. पण पाऊस काही नॉट थकिंग,
म्हणूनच मग घरातच भजी बनवीन. पाऊस कमी सगळेच कवी बनीन, कंटाळून सगळे घरकोंबडा होईन. पाऊस कमी सगळेच कवी बनीन, कंटाळून सगळे घरकोंबडा होईन. पाऊस को मग गर्व वाटीन, तो अजूनच पडीन. पाऊस को मग गर्व वाटीन, तो अजूनच पडीन. पाऊसच पाऊस सगळीकडं पडीन, सगळेच जण नुकसान भरपाई मागीन. पाऊसच पाऊस सगळीकडं पडीन, सगळेच जण नुकसान भरपाई मागीन. आता यात बिचार सरकार काय करीन, नुसत्याच मिटिंगा घेऊन घोषणा करीन. आता यात बिचार सरकार काय करीन, नुसत्याच मिटिंगा घेऊन घोषणा करीन. आधी वाट बघत होतो पाऊस कधी पडीन, आणि आता वाट बघतोय ऊन कधी पडीन. आधी वाट बघत होतो पाऊस कधी पडीन, आणि आता वाट बघतोय ऊन कधी पडीन, ऊन कधी पडीन, ऊन कधी पडीन. धन्यवाद. एकदम वेगळ्या थाटणीतलं होतं. खूपच छान सादरीकरण. आता आपण कार्यक्रम थोडा सांगतेकडे वळत आहोत. आपण कार्यक्रमाचा मनसोक्त तसा आनंद घेतला. संगीताच्या प्रवाहात आपण एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलो. सुरेल गाण्यांची माळ गुंफत गुंफत आपण आता शेवटच्या गाण्याकडे आलो आहोत. विल्यम शेक्सपियरने म्हटलं आहे, म्युझिक इज फूड ऑफ लाईफ. संगीत आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सुरेल संध्याकाळ संपूच नये असे वाटते. पाऊस हा कितीही खटाळ असला तरी पाऊस हा पाऊसच असतो. पुढचे सादरीकरण करत आहेत सुगंधा वाणी, पाऊसच बरा वाटतो. ह्यानंतर कोणाचं सादरीकरण राहिलं असेल तर त्यांनी सांगावं. आता आले असतील तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावं. शोभा जवेरी आल्या बहुतेक, त्यांचं घ्यायचं नंतर. हा, आता सुगंधा वाणी. नमस्कार. झालंय ना माझा? नमस्कार. येतोय आवाज येतोय का? नमस्कार, मी सुगंधा अशोक वाणी, डोंबिवली. माझ्या कवितेचं नाव आहे पाऊसच बरा वाटतो. तुझ्यापेक्षा पाऊसच मला बरा वाटतो, तो मला हवा तेव्हा येतो. तुझ्यापेक्षा पाऊसच बरा वाटतो, तो मला हवा तेव्हा येतो. तू सोबत असतेस तेव्हा आभाळातून, तू सोबत असतेस तेव्हा आभाळातून, आणि तू सोबत नसतेस तेव्हा डोळ्यातून, आणि तू सोबत नसतेस तेव्हा डोळ्यातून. तुझ्यापेक्षा पाऊसच मला बरा वाटतो, तुझ्यापेक्षा पाऊसच मला बरा वाटतो, तो मला हवा तेव्हा येतो. पण तो कधीही आणि कसाही आला, माझा मन हलकं करून जातो. पण तो कधीही आणि कसाही आला, माझा मन हलकं करून जातो. तुझ्याशिवाय अबोल मनाला बोलकं करून जातो, तुझ्याशिवाय अबोल मनाला बोलकं करून जातो. तुझ्यापेक्षा पाऊसच मला बरा वाटतो, तुझ्यापेक्षा पाऊसच मला बरा वाटतो, तुझ्यापेक्षा पाऊसच मला बरा वाटतो. नमस्कार. सुद्धा खूप छान सादरीकरण केलं तुम्ही. मी आता पुढे आमंत्रित करते शोभा जवेरी यांना, त्यांनी आपलं गाणं सादर करावं. आवाज येतोय का? हो, येतोय. बोला. अरे देवा, एक मिनिट थांब. गिरे गिरे सांग हे. हा, झिलमिल सिटी. ओके. हा, एक 2 मिनिटं त्याच्यासाठी सांग. तो हो 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 हो. झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम
सावन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा, ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा, ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा. आवाज मोठा नाही का? प्रेम की गली में एक छोटा सा घर बनाएंगे, प्रेम की गली में हो, प्रेम की गली में एक छोटा सा घर बनाएंगे, कलियां ना मिले ना सही कांटों से सजाएंगे, बगिया से सुंदर वो बन होगा, रिम झिम बरसता सावन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा. तेरी आंखों से सारा संसार मैं देखूंगी, तेरी आंखों से हो, तेरी आंखों से सारा संसार मैं देखूंगी, देखूंगी इस पार या उस पार मैं देखूंगी, नैनों को तेरा ही दर्शन होगा, रिम झिम बरसता सावन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा. आपणच दिला, आपणच दिला होता. घरच्या किती डबा केला होता आपण, केवढं केलं होतं? फिर तो मस्त हवाओं के हम झोंके बन जाएंगे, फिर तो मस्त हवाओं के हो, फिर तो मस्त हवाओं के हम झोंके बन जाएंगे, नैना सुंदर सपनों के झरोके बन जाएंगे, मन आशाओं का दर्पण होगा, रिम झिम बरसता सावन होगा, ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिम झिम बरसता सावन होगा, रिम झिम बरसता सावन होगा, सावन
मस्त मस्त, खूप छान. छान झालं. आता कोणाचं राहिलंय का सादरीकरण करायचं? चला. कोणाचं सादरीकरण करायचं राहिलंय का? नाही ना. आता पुढील सूत्र मी ज्योतिवाणी ह्यांच्याकडे देते. सुधाताई. खूप छान झाला आजचा कार्यक्रम आणि बऱ्याच जणींनी स्वरचित गाणी म्हटली. ही इतर गाणी तर आपल्याला माहिती असतात, कोणीतरी रचलेलं असतं आणि आपण म्हटलं ते, पण स्वरचित म्हणणाऱ्यांचं जास्त कौतुक की त्यांनी स्वतः रचलेली आहेत आणि ती आपल्याला सादर केलेली आहेत. सगळ्यांनीच खूप छान गाणी म्हटली. खूप छान कार्यक्रम झाला. 2 तास आपला कार्यक्रम चाललेला आहे. खूप छान. मला वाटतं सगळ्यांना आवडला असेल. ज्योती. प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी असते. दुःखात जरी रडलो तरी सुखात हास्य असते. प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी असते. दुःखात रडलो तरी सुखात हास्य असते. विरह जरी आले तरी मिलनात गोडवा असतो. विरह जरी आले तरी मिलनात गोडवा असतो. ग्रीष्मात जरी उघडले तरी पहिल्या पावसात गारवा असतो. त्या विषादी पावसाची सर, नवीन चैतन्याचा गारवा, आपलेपणाचा ओलावा आणि सुखाची नवीन हिरवळ पसरवू ही श्री गुरुचरणी प्रार्थना करते. सुंदर असा आजचा कार्यक्रम आपला झाला. मंडळाच्या अध्यक्षांनी ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच उत्तम असे आयोजन आणि नियोजन मंडळाच्या दोघी सदस्यांनी केल्या त्याबद्दल अनघा केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते. सुंदर असे स्वागत गीत आमच्या मेघाने म्हटले, त्यांचे देखील आभार मानते. सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केले. जवळजवळ आज 24 ते 25 संख्यांनी आपले गायन आणि कविता सादर केले होते. त्या सगळ्यांचे मी मंडळाकडून खूप कौतुक आणि त्यांना असेच आपले गायन सुरू ठेवावे ह्यासाठी शुभेच्छा देते आणि सगळ्यांचे व कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार मानते. परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. आता मुख्य म्हणजे श्रोतेगण, जी श्रोतेगण इतक्या संख्येने उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमच्या गायक कलाकारांना वेळोवेळी दाद देऊन त्यांचे कौतुक केले, त्या सगळ्या उपस्थित गणांचे खूप खूप आभार मानते. शेवटी आमच्या कार्यकारी मंडळाचे आभार मानते. त्यांनी पडद्यामागे राहून जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि आजचा आभार प्रदर्शन आणि श्रावणसरी हा कार्यक्रम इथेच संपतो असे अध्यक्षांची परवानगी घेऊन जाहीर करते. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र. आयोजकांनी खरंच प्रोग्राम खूपच छान सादर केलाय. खूप छान. थँक्यू. योगिता ताईंचं गाणं पण खूप छान. ताई खूप छान म्हणतात. ऐकते तुमचं. ज्योतीला काय म्हणायचंय का? मला दिसते ज्योती सापळीकर. काही कोणाला बोलायचं असलं तर बोलू शकता. काही बोलायचं आहे का कार्यक्रमाबद्दल? खूप छान, खूप छान, खूप छान झाला कार्यक्रम. अरे वा वा वा, धन्यवाद. प्रोग्राम. असेच कार्यक्रम नेहमी झाले पाहिजे. म्हणजे अजून जे गाणारे नाहीये तेही गातील आणि तेही पुढे येतील. हे मनात भीती न ठेवता म्हटलं पाहिजे. आपणच आपले आहोत, काही कोणी कोणाला नावं ठेवत नाही. तसे करायला आता आपण एवढे आहेत, पण यापेक्षा जास्त अजून आहेत गाणारे की ज्यांना मनातून आहे, पण मग ते पुढे येतील. ते जर पुढचे कार्यक्रम आपण काही निमित्ताने असा छोटासा कार्यक्रम घ्यायला काही हरकत नाही. वर्षातून 2-3 कार्यक्रम
गाण्याचे. ऍक्च्युअली मैत्री महिला मंडळ मागच्या वर्षापासून आम्ही तसं ट्राय करतोय की समाजातील आपल्या इतर ठिकाणचे म्हणजे फक्त डोंबिवली करता मर्यादित न राहतात इतर ठिकाणच्या सगळ्या लेडीजसाठी मागच्या वर्षी आपण एक असाच महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता, सगळ्यांसाठी खुला होता. आणि या वर्षी आता हा एक कार्यक्रम आम्ही घेतलाय. दरवर्षी आता एखादा असा प्रोग्राम आपण सगळ्यांसाठी ठेवूया आणि सगळ्यांचा सहभाग त्याच्यात आम्हाला आवश्यक आहे. भरभरून मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्यांनी सामील होत चला आमच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढत जाईल. अगदी अगदी नक्की नक्की तो असा कार्यक्रम. खूपच सुंदर कार्यक्रम झाला. सर्वांचे खूप छान सादरीकरण होते.